नमस्कार. कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण एक झणझणीत, चमचमीत आणि तितकीच झटपट होणारी अशी रेसिपी बघणार आहोत. तुम्हाला बघून कळतच असेल की आज आपण काय बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी शूट करायचं असं काहीही न ठरवता अचानक ही रेसिपी मी शूट करायला घेतली. रेसिपीसाठी लागणारी थोडीफार तयारी मी आधीच करून घेतलेली आहे. चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. एका भांड्यामध्ये इथे मी मटकी शिजायला ठेवल्यात. इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहेत. घरीच त्याला मोड आणून घेतलेले आहेत मी. रात्रभर चांगलं भिजवून नंतर त्याला आपण एखाद्या स्वच्छ कपड्यामध्ये हे बांधून ठेवायचे, म्हणजे त्याला दिवसभरामध्ये छान मोड येतात. मटकी शिजवताना यामध्ये मी अगदी 2 चमचे तेल, मीठ आणि हळदीचा वापर केला आहे. तसेच इथे मी मुद्दामच पाण्याचं प्रमाण जास्त ठेवले, जेणेकरून आपल्याला हे मिसळसाठी वापरता येईल. तुम्हाला जर का असं करायचं नसेल तर तुम्ही कुकरला साधारणतः 2 शिट्या काढून हे वाफवून घेऊ शकता. आता इथे मी एक कढई ठेवले आहे, त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया. या ठिकाणी मी 3 पळ्या तेल कढईमध्ये घालून घेते. तुम्ही तेलाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकता, पण ह्याला छान तर्री आली पाहिजे, त्यासाठी आपल्याला इथे थोडा तेलाचा जास्तच वापर करायचा आहे. तसंच इथे मी कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घेतलं आहे आणि टोमॅटोची प्युरी देखील घालून घेतलं आहे. आता यामध्ये मी कांदा खोबरं वाटताना त्यामध्ये साधारणतः 2 मध्यम आकाराचे कांदे आणि अर्धी वाटी खोबरं गॅसच्या फ्लेमवर चांगलं भाजून घेतलं. त्यानंतर ते वाटताना त्यामध्ये 2 काळी मिरी, 2 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा आणि 9 ते 10 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं, हे सगळं टाकून मी छान बारीक वाटण करून घेतले. आणि टोमॅटोची प्युरी इथे मी अशीच 2 मोठ्या आकाराची टोमॅटो वाटून घेतलेले आहेत, ती कच्चीच आहे. आता हे सगळं आपण व्यवस्थित ह्यामध्ये मिक्स करून घेऊया. तसेच ह्यासोबत आपण मसाले देखील आता ॲड करूयात. इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकते. साधारणतः 1 ते 1.5 चमची इतकी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची, त्याने तर्रीला कलर खूप छान येतो. तसेच पाव चमची हळद. या ठिकाणी तुम्ही मिसळ मसाला देखील टाकू शकता, किंवा तुमच्याकडे जो कोणताही साठवणीचा मसाला आहे तो तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. इथे मी अर्धी चमची घरगुती मसाला टाकते, जो आपण रोजच्या जेवणामध्ये वापरतो. तसेच अर्धी चमची इथे मी गरम मसाला घालते. इथे तुम्ही चिकन मसाला किंवा कोणताही जो पॅकेटचा गरम मसाला असतो तो घालू शकतात. आणि जर का तुम्हाला ते घालायचं नसेल तर तुम्ही सुरुवातीला जेव्हा खडा मसाला घालतील वाटणामध्ये, तेव्हा तो थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये घाला. आता हे सर्व आपण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं इथे आता बाजूने कडेने तेल सुटायला लागले. आता आपण जे मटकीचं पाणी आहे ते थोडंसं ह्यामध्ये ॲड करूया, जेणेकरून व्यवस्थित हे सर्व मिक्सअप होईल. मटकी शिजवताना आपण मीठ घातलेलं आहे, त्यानुसार आपण इथे मिठाचं प्रमाण नंतर ॲडजस्ट करूया. आता जर का मटकी शिजवताना जे आपण पाणी घातले ते तुम्हाला कमी वाटत असेल आणि आणखीन पाणी घालायचं असेल तर इथे पाणी बाजूला गरम करून नंतरच ॲड करा. थंड पाणी वापरू नका, कारण गरम पाणी आपण वापरलं तरच ती कुकिंग प्रोसेस आहे ती प्रॉपर आपली होत जाते. जर का आपण इथे मध्येच थंड पाण्याचा वापर केला तर ते परत गरम व्हायला वेळ लागतो. त्यामुळे कधीही भाजी किंवा काहीही करताना जेव्हा आपण ग्रेव्हीसाठी पाणी ॲड करतो, शक्यतो आपण ते गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. आता याला छान आपण साधारणतः 6 ते 7 मिनिटांसाठी हाय टू मीडियम फ्लेमवर उकळी आणून घेऊया. आता इथे तुम्ही बघा, इथे मोड आलेली मटकी जी मी शिजवून घेतली ती एकदम मऊसूत शिजवून घेतली नाही आहेत, कारण आपल्याला ती मिसळमध्ये वापरायची आहेत. थोडीशी मी अशा प्रकारे कडकच ठेवते. तुम्हाला जर का एकदम मऊ हवी असते तर तुम्ही तशी शिजवून घेऊ शकता. आपली मटकी तर शिजलेली आहेत आणि इथे एका साईडला मिसळीसाठी कट देखील तयार होतोय. तुम्ही इथे बघू शकता छान तेलाची तरी आलेली आहे. आता इथे मटकी घेताना असं काही प्रमाण नाही आहे, साधारणतः 1-1.5 वाटी तुम्ही इथे घेऊ शकता. आपण किती खातो त्यावर आपल्याला कमी जास्त प्रमाण करायचं आहे. पण आणखीन जर का तुम्हाला प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही शिजवलेलं बटाट देखील ह्यामध्ये ॲड करू शकता. आणि जर का तिखटपणा जास्त असेल तर तुम्ही तो बॅलन्स करण्यासाठी देखील उकडवलेलं बटाट आहे ते वापरू शकता, जेणेकरून त्याचा तिखटपणा आहे तो त्या बटाट्यामध्ये शोषला जातो. आता इथे छान अशी उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकतात.
आणि सर्वात महत्त्वाचं हेच आहे, आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याची जी तर्री आहे ती वेगळी होते आणि ते फ्लेवर्स सगळे आहेत ते एकत्र त्या रस्स्यामध्ये येतात. आता आपल्या इथे मिसळीसाठी लागणारा कट तयार आहे. इथे तुम्ही ह्या स्टेजला रस्सा आहे तो टेस्ट करून बघू शकता, जेणेकरून मीठ किंवा तुम्हाला जर का मसाला वगैरे काय ॲड करायचा असेल तर तुम्ही तो करू शकतात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती छान तर्री आलेली आहे ती. आता आपण ही वरची जी तर्री आहे ती आपण वेगळी काढून घेऊया, जेणेकरून आपल्याला वाढायला सोपं पडेल. आता सर्व तर्री आहे ते आपण बाजूला काढून घेतले. आता आपण मिसळ सर्व करूया. त्यासाठी इथे मी अशी एक प्लेट ठेवले. त्यामध्ये आधी सर्वात प्रथम तर मटकी घालून घेते. आता मी इथे मिक्स फरसाण घालून घेणार आहे. बाजारामध्ये इझिली अवेलेबल असते फरसाण, हे तुम्ही वापरू शकता. अशा प्रकारे इथे मी मटकीवर फरसाणचा लेअर लावून घेतला आहे. आता आपण पुढे ह्यावर जो आपण मिसळीसाठी कट बनवून घेतला तो ह्यावर असा 2 ते 3 पळी घालून घेऊया. आता आपण जी तर्री वेगळी काढली होती ती थोडीशी यावर घालून घेऊया. हे तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता, कारण ह्यामध्ये सर्व तिखटपणा असतो. आता आपण यावर बारीक चिरलेला कांदा तसेच थोडीशी कोथिंबीर घालूया. एक लिंबाची फोड आणि पाव. आता आपली मिसळ खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीने एकदा मिसळ पाव नक्की बनवून बघा. खूप छान आणि टेस्टी होतो. आणि स्पेशली सर्व कांदा खोबरं वगैरे हे जे मी भाजून घेतलं आहे आणि नंतर वाटले, त्याचा खूप छान फ्लेवर ह्या मिसळमध्ये उतरलेला आहे. तुम्ही देखील नक्की अशा प्रकारे एकदा मिसळ घरी बनवून बघा आणि कशी झाली हे मला कळवायला विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.